बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्या सुनेत्रा पवार दाखल करणार उमेदवारी अर्ज। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न। आतापर्यंत 17 जणांनी भरला उमेदवारी अर्ज। बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू। मुलाखती घेतलेल्या उमेदवारांची नावे हायकमांडकडे पाठवली। काँग्रेसकडून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे लक्ष। ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणामध्ये। हाके अपक्ष निवडणूक लढवणार। हाके उद्या भरणार अर्ज। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। आदित्य ठाकरे आणि मोहित कंबोज यांचा एकत्रित फोटो व्हायरल। तर कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसासाठी गेले होते आदित्य ठाकरे। फोटो आले समोर। आदित्य ठाकरेंनी वाढदिवसाला हजेरी लावल्यानं रंगल्या होत्या चर्चा। तेलंगणातील हिंदुत्ववादी नेते टी राजा सिंह यांचा पुन्हा वादग्रस्त विधान। औरंगजेबाच्या कबरीच्या जागेवर शौचालय बांधा। टी राजांच्या विधानानं खळबळ। खरातनं मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवल्याची शक्यता। वर्षभरासाठी महागडा सूट रूम बुक करून व्यवहार केला असल्याची माहिती। कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचाही संशय। खरातच्या पत्नीनंतर आता खरातचा मुलगा हर्षवर्धन फरार। तपास पथकाला न सांगता हर्षवर्धन शहरातून गायब। 2 दिवस चौकशीनंतर अचानक संपर्क बाह्य झाला। तपासांवर प्रश्नचिन्ह। खरात प्रकरणातील पीडित महिलांना मानसिक धक्का बसला। 8 ते 9 महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्याचीही माहिती। व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अनेक महिला नैराश्याच्या गर्तेत। अशोक खरातनंतर खालापूरमध्ये आणखी एक भोंदूबाबाचा पर्दाफाश। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।